आपल्याला वजन कमी करायचं आहे तर रात्रीचं जेवण आज नवीन सांगतोय आणखीन 1 ते 1.5 भाकरी खायची आहे. म्हणजे आपल्याला एका भाकरीमध्ये अंदाजे सांगतोय 100 कॅलरीज आहेत अंदाजे. 1 ते 1.5 भाकरी खायची आहे. त्याच्यासोबत 1 ग्लास दूध घ्यायचा आहे. फक्त साखर घ्यायची नाही, दुधात कुस्करून भाकरी खाल्ली तर चालत्या. 1 खावा 1.5 खावा चालतंय. ह्यानं काय होतंय बघा, दुधामध्ये प्रोटीन मिळते 7 ते 8 ग्राम अंदाजे प्रोटीन मिळते. 7 ते 8 ग्राम प्रोटीन मिळते, 10 ते 11 ग्राम फॅट मिळते अंदाजे, मिळतो कमी जास्त होऊ शकते. विटॅमिन डी मिळते थोड्या प्रमाणात. कॅल्शियम अंदाजे 300 मिलीग्राम पर्यंत मिळतंय दुधातून सांगतोय. हे अंदाजे एवढं चांगले फायदे मिळतात. आणि कॅलरीज 150 ते 160 कॅलरीज आहेत. म्हणजे 1 भाकरी आणि 150 कॅलरीज धरल्या तर 200 ते 260. 1.5 भाकरी खाल्ली तर 310 ते 320 दोन्ही मिळून एवढं होतंय. मग एवढ्यात पोट पण भरतंय, उपाशी तर अजिबात बसायचं नाही. हे रात्रीचं जेवण करा. फक्त जेवण झोपायचं तर जास्त 1.5, 2, 2.5 तास अगोदर घ्या, की जेणेकरून तुमच्या थोड्या हालचाली होतील. ते खाल्लंय ते लगेच झोपणार नाही तुम्ही, त्याच्यामुळे ते फॅटमध्ये जाणार नाही, याची काळजी फक्त घ्यायची आहे. त्यामुळे एवढं खाल्लं तरी वेट लॉस व्हायला मदत होते. ह्यातलं मी दररोज वेगवेगळं तुम्हाला सांगत असतो, कमी कॅलरीचं पोट भरून घरचं कसं खायचं. आणि ते तुम्हाला जे चांगलं सूट होतंय ते तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि 100% रिझल्ट. घरचंच खाऊन पोटभर खाऊन वजन कमी करायचं आहे. फक्त व्यायामाला कारण सांगायचं आहेत. दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून जे आपले व्यायामाचे लहान लहान व्हिडिओ असतात ते व्हिडिओ बघून व्यायाम करा, कॅलरीज बर्न करा आणि चांगलं घरातलं पोट भरून खावा. अशाच माझ्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.